नमस्कार. अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट अशी आणि तेवढीच ती टेस्टी अशी डाळ कोबीची भाजी बनवणार आहोत. चला तर बनवूया. या ठिकाणी आपण 5 वाटी मुगाची डाळ घेत आहोत. आपण आता ही डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ती 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. या ठिकाणी मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तो आपण आता चिरून घेत आहोत. या ठिकाणी ऑलरेडी मी कापून घेतली, त्यातच आपण हे घालूया. या ठिकाणी मी एक गड्डा कोबी घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण आता धुवून घेऊया. आपण यात तेल घालूया 1 चमचा. यात आपण 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा मोहरी घालूया, हिरवी मिरची घालूया. ही खूप तिखट आहे म्हणून एकच घातली. कढीपत्ता घालूया. यात आपण थोडा हिंग घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. ही डाळ भिजत घालून ठेवलेली मुगाची ती घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि आपण आता धुतलेला कोबी यात घालूया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता. तर आमच्या इथे तिखट खात नाही, तर आमच्या इथे माझा जो छोटा मुलगा आहे तो तिखट खात नाही, म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे. आणि तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरची आणि लाल तिखटसुद्धा घालू शकता. दोन्ही एकत्र पण घालू शकता किंवा फक्त हिरवी मिरची घालू शकता. यात 1 चमचा मीठ घालूया. माझं हे जे मीठ आहे हिमालयन मीठ आहे, याला खारटपणा कमी असतो म्हणून 1 घातलं आहे. तुमचं जर खारट असेल मीठ ताटाचं वगैरे तर तुम्ही अर्धाच चमचा घाला. हे पिंक सॉल्ट आहे. आपण आता मिक्स करून घेऊया आणि एकदम झटपट ही भाजी बनवून तयार होते. तर या ठिकाणी आपली ही मिक्स करून झालेली आहे भाजी छानपैकी. आपण आता हे झाकून ठेवूया तर 7 ते 8 मिनिटासाठी. या ठिकाणी 7-8 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून घेऊया. तर या ठिकाणी आपली ही भाजी छानपैकी शिजलेली आहे. हे छानपैकी शिजली आहे बघा, आणि हे पण शिजली आहे डाळ पाहिजे. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. अगदी सिंपल, झटपट आणि सात्विक अशी. आपण आता गॅस बंद करूया. तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा. आपण आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपली ही गरमागरम डाळ कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे, अगदी चविष्ट अशी. या ठिकाणी आपली ही डाळ कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे, अगदी चविष्ट अशी. तर तुम्ही ही लहान मुलांच्या लंच बॉक्सला देऊ शकता. तुम्ही स्वतः लंच बॉक्सला घेऊन जाऊ शकता आणि खूप झटपट अशी बनवून तयार होते आणि तितकीच ती चविष्टसुद्धा. तर तुम्ही ही नक्की बनवून बघा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.